नमस्कार. हा व्हिडिओ पूर्ण ऐकायला लगेच एकमेकाला शेअर करा. 2026मध्ये आर टी ओचं काम कशा पद्धतीनं चालतील, ड्रायव्हिंगच्या टेस्ट कशा पद्धतीनं चालतील, ह्या संपूर्ण टेस्ट कॅमेऱ्याच्या निगराणीखाली त्यांना घ्याव्याच लागतील. तसे आदेश आलेले आहेत आणि त्यांनी 30 दिवसात कॅमेरे बसवायला शासनानं सांगितलेले आहेत. तशी फंडाची व्यवस्था झालेली आहे. शिवाय ज्या वेळेला टेस्ट घ्यायला तो अधिकारी जाणार आर टी ओ कार्यालयातून, त्यानं रजिस्टरवरती सही केल्याशिवाय त्याला जाता येणार नाही. शिवाय जेवढ्या अपॉइंटमेंट आज उद्याच्याला आहेत त्यांची शीट जी आहे अपॉइंटमेंटची, त्या अधिकाऱ्यानं आदल्या दिवशी रात्री 5 वाजेपर्यंत काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यातली शीटची कॉपी त्या आर टी ओमध्ये बोर्डावरती लावायची आहे. हे मात्र लक्षात ठेवा. जेवढ्या टेस्ट कॅमेऱ्याच्या निगराणीखाली होतील त्यातल्या 5% टेस्ट, म्हणजे आज दिवसभर जेवढ्या टेस्ट होतील एका अधिकाऱ्याला नियुक्त केल्यानंतर, आता 5 मिनिट, 7 मिनिट, 10 मिनिट हे टायमिंग आहे. परंतु पास झालेल्यापैकी 5% लोकांच्या टेस्ट ह्या संध्याकाळपर्यंत त्या सहाय्यक परिवहन अधिकारी किंवा डेपोटी आर टी ओ यांनी घ्यायची आहे आणि मगच तो फायनल लॉट होईल. आता हे ह्यांना दुःख वाटायला लागले आर टी ओ अधिकाऱ्यांना, आणि आता ह्यांना ह्या 2026मध्ये ही कडक प्रणावली होणार आहे. म्हणजे हे पूर्वी टेस्टच घेत नव्हते. 100% काही आलेले फॉर्म त्याला काही हिसाबच नव्हते, मारायचे शिक्क्यानं जाऊन जाताना धन 2000 रुपये काढून. आता हे सगळं बंद झालेलं आहे आणि खरं वास्तविक शासनानं 5 तारखेला 3 तारखेला आदेश दिल्यापासून की ह्यांना 30 दिवसाच्या कॅमेरे वगैरे बसवायचे होते आणि कॅमेऱ्याच्या खालीच. पण साधं ह्या आर टी ओ अधिकाऱ्यांनी व्हिडिओ म्हणजे मोबाईलमध्ये सुद्धा ह्यांनी शूटिंग केलेलं नाहीत. कारवाई होणारच आहे. लायसनच्या बाबतीत कुठलाही म्हणजे कार्यालय प्रमुखसुद्धा दोषी ठरणार आहे. मग तो सहाय्यक परिवहन अधिकारी बी दोषी ठरणार आहे. त्यानं दररोजचं काम आहे 5% लोकांच्या टेस्ट घ्यायच्या 5 वाजता जाऊन. आज किती टेस्ट झाल्या त्यातली 5% लोकांच्या टेस्ट घ्यायच्या आहेत. म्हणजे समजा 50 टेस्ट झाल्या तर 5%नं 7-8 लोकांच्या त्यानं टेस्ट घेतल्या पाहिजेत. ॲक्च्युली त्या 10%च आहे, पण कमीत कमी 5% तरी त्यानं त्याच दिवशी घेतल्या पाहिजेत आणि ते पेपर आर टी ओ कार्यालयात घेऊन जायचं आहे. हे मात्र कडक पावलं आहेत आणि निगराणी कॅमेऱ्याच्या निगराणीखालीच्या टेस्ट होणार आहेत. 2026 सालात ड्रायव्हिंग टेस्ट